माझ्या आई वडिलांनी प्रचंड कष्ट केले. म्हणजे माझे वडील 2000च्या दरम्यान जेव्हा पुण्यात आले, ₹250 घेऊन आलेले आणि आज इतकं सारं साम्राज्य त्यांनी उभं केलंय. जे मोठं अपत्य असतं ना, त्याला परिस्थिती जास्त बघावी लागते. म्हणजे की आमचं छोटंसं भाड्याचं घर एवढीशा खोलीत. इंजिनिअरिंग निवडल्यावरती असं डोक्यात आलं, की आता खूप टॉप करायचं. इतकं टॉप करायचं की अब्रॉडलाच शिकायला जायचं किंवा फार भारी की पैसेच कमवायचे भरपूर आयुष्यात. फिटनेसचं महत्त्व मला माहिती होतं, पण एवढी स्ट्रॉंग नव्हते. असे 4-5 माणसं जरी पुढून आले ना, मी अशी घाबरून बसेल अशी मुलगी होते. कधीतरी आपल्यासाठी राष्ट्रगीत वाजावं आणि आपल्या पाठीवरती भारताचा झेंडा असावा, हे लहानपणापासूनचं स्वप्न माझं. मी डिस्ट्रिक्ट स्टेट मधूनच माघारी यायचे. म्हणजे माझी हार होत होती सारखी. माझी मम्मी जास्त काळजी करायची, कशाला हाडं मोडती. स्लीप, ईट अँड वर्क असं हे तिन्ही जर बॅलन्स झालं ना, तर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतात. ते राष्ट्रगीत वाजलं ना, मला आवरलं नाही. म्हणजे खूप खूप रडू आलं. पाकिस्तानला कुठेतरी आपण हरवलेलं आहे. तसं आम्ही हाडाचे शेतकरीच आणि शेतकरी कुटुंबातली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी अगदी प्राऊड होऊन सांगते की मी शेतकरी कुटुंबातली आहे. की वाईट अवस्था होती ना त्यांची, की त्यांना ऑपरेशन करायलाही पैसे नव्हते. माझं सक्सेस काहीच नाही हो या सगळ्या पुढे. म्हणजे त्यांनी जे केलंय ना माझ्यासाठी